नमस्कार मित्रांनो, मी भवन खडसे स्वागत करतो आपलं माझ्या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी असा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्ही काळ, काम, वेळ याच्या संदर्भात जे काही प्रॉब्लेम्स परीक्षेमध्ये विचारण्यात येतात, यांना स्मार्टली कसं हँडल करायचं आणि हे हँडल करत असताना याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट पासून ॲडव्हान्स कन्सेप्ट कडे कसं जायचं ते बघणार आहोत. तर चला तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सरळ आपण गणिताला सुरुवात करण्यापेक्षा आपण थोडंसं बेसिक समजून घेऊ, म्हणजे आपल्याला त्या गणितात नेमकं काय आहे, बेसिक कन्सेप्ट काय आहे ते कळेल. तर सर्वप्रथम मित्रांनो, काळ, काम, वेळ या गणिताचा अभ्यास करत असताना आपण सर्वप्रथम विचार केला पाहिजे की याच्यामध्ये याची बेसिक कन्सेप्ट कोणती आहे. आता ती बेसिक कन्सेप्ट अशी आहे की आपण ज्या वेळेस म्हणतो की एक व्यक्ती एका दिवसात 3 खेळणे बनवतो, तर तो 5 दिवसात किती खेळणे बनल. असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणाल गुरुजी सोपं आहे, एका दिवसात 3 बनवते तर त्याला आपल्याला 5 दिवसाचे काढायचं. जर या दोन्हीचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार, तर 15. तर मित्रांनो, आता आपण या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन बघितल्यास आपल्याला कळेल की याच्यामध्ये त्या माणसानं एका दिवसात 3 खेळणे बनवलेले आहेत. 3 म्हणजे काय आहे, तर ती त्या माणसाची काम करण्याची काय आहे, तर क्षमता. त्यालाच इंग्रजीत काय इफिशियन्सी म्हणतात. ठीक आहे, त्यालाच इंग्रजीत इफिशियन्सी म्हणतात. आणि हे काय, त्याने किती दिवस काम केलंय, तर तो काय टाईम जो कशात असतो, दिवसात, डेजमध्ये. तर हे झाले त्याला लागलेले, म्हणजे त्यांनी केलेलं काम इतक्या दिवसात. तर या इतक्या दिवसात त्यानं जे काही केलं, म्हणजे रोज 3 याप्रमाणे त्यानं 5 दिवसात किती खेळणे बनवलेत, तर 15. तर हे काय झालं, त्याचं त्या दिवसामध्ये त्याने केलेलं पूर्ण काम. आता याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला की ई इंटू टी किंवा ई गुणिला टी बरोबर टोटल वर्क. बरोबर आहे मित्रांनो. हाच फॉर्म्युला जो आहे काळ, काम, वेगचा हा सर्वात बेसिक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याच्या आधारावर आपण काळ, काम, वेळ म्हणले सर्व गणित काही सोडू शकतो. आता आपण थोडं गणिताकडे बघूया आणि याच्यामध्ये आपण कसं आपण गणित सोडवायचं ते बघूयात. हे बघा, पहिलं गणित. ए हा एक काम 12 दिवसात करतो, बी हा तोच काम 6 दिवसामध्ये करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. भावांनो, आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय सांगितलं, ए हा एक काम किती 12 दिवसात करतो, बी तोच काम 6 दिवसामध्ये करतो. आता या गणिताला आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने सोडू शकतो. आता खूप वेगवेगळ्या म्हणजे काय, मी तुम्हाला 2-3 पद्धती सांगतो, त्यापैकी तुम्हाला जी सोपी वाटली ती करा. कारण की जे तुम्हाला सोपं वाटेल आणि कमी वेळेमध्ये होईल ती पद्धत आपण फॉलो केली पाहिजे. आता सर्वात अगोदरची पद्धत काय, तर एक सूत्र पद्धत आहे. म्हणजे सूत्र, ते सूत्र काय आहे की जर 2 माणसं सोबत काम करत असतील तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, एका माणसाचं काम एक्स, दुसऱ्या माणसाचं वाय, एक्स गुणिला वाय, एक्स अधिक वाय. आता याच्या सूत्रामध्ये जर डायरेक्ट ह्या किमती टाकल्या तर आपल्याला लगेच उत्तर येऊन जाते. आता इथं समजा ए बरोबर एक्स असेल, बी बरोबर वाय असेल. तर आता समजा आपण इथे सूत्रात किमती टाकल्या, एक्सची किंमत किती दिलेली आहे, तर एक्सची किंमत इथं 12 दिलेली आहे, 12 गुणिला वायची किंमत किती दिलेली आहे, 6, भागीला दोघाची बेरीज आहे 12 अधिक 6. आता आपण हे सोडवलं, 12 72, खाली किती आहे 12 18. याला जर सरळ भागितलं तर 18 चोक 72, म्हणजे किती, तर 4 दिवस. मित्रांनो, ही झाली सूत्र पद्धत. आपण याला आणखी दुसऱ्या एका पद्धतीने सोडू शकतो. या मेथडमध्ये आपण काय करत असतो, या मेथडमध्ये आपण ते पूर्ण काम जे आहे, पूर्ण काम एक मानतो आणि त्याला लागणारे टोटल जे दिवस आहेत ते आपण त्याच्या खाली लिहितो. जसं समजा आता एला लागणारे दिवस कसे, तर 1/12 या प्रमाणात. तसंच बीला लागणारे दिवस बरोबर कसे, 1/6. आता दोघं सोबत काम करतायत, मग आपण काय करतो, तर त्याची बेरीज करतो, म्हणजे 1/12 अधिक 1/6. आता याचा आपल्याला गुणाकार करायचा, म्हणजे जर समजा गुणाकार करायचा म्हटलं तर हे या 6चा एक संघ 6 × 6 अधिक या 12चा एक संघ किती, 12 × 12
आता या दोघाचा गुणाकार 12×72 बराबर आहे. आता उत्तर काय येणार इथं, वर 18 खाली 72. परत त्याला आपण सोडवलं, 18 × 18 18 चौक 72 म्हणजे एका 4 दिवस, म्हणजे हे खालचे तर काय, खालचे हे दिवस. आता ही एक पद्धत आहे. आता याच्या व्यतिरिक्त एक आपल्याला एकदम डॅशिंग मेथड आहे जी की आपण सर्व गणितामध्ये युटिलाइज करू शकतो आणि ते युटिलाइज करत असताना आपल्याला त्याचा मॅक्झिमम फायदा होतो. आता समजा इथं 2च व्हेरिएबल दिलेले आहेत, पण आपण आता जी पद्धत बघणार आहोत त्या पद्धतीने जर आपण हे गणित सोडवलं तर आपल्याला 4 जण 5 जण 6 जण किती जणही दिले तर आपण त्याचं उत्तर फक्त एका चौकटीत लिहूनच करू शकतो. म्हणजे एक्झाममध्ये आपल्याला पेपर शीट जास्त कंझ्युम करायचं काम पडत नाही. आता ती पद्धत कोणती आहे तर बघा, सर्वप्रथम त्याची मांडणी करून घ्यायची. ए किती दिवसात करतो तर 12, बी किती दिवसात करतो तर 6 दिवसात. आता याच्यामध्ये तुम्हाला एक तर संख्येचा लसावी काढता आला पाहिजे. जर तुम्हाला संख्येचा लसावी काढता येत नसेल तर समजा तुम्हाला एक अशी संख्या शोधायची की ज्या संख्येला या 12नं आणि या 6नं दोन्हीने भाग गेला पाहिजे. तर समजा आपण लसावी शोधला, तर लसावी शोधत असताना आपण काय करतो, सर्वप्रथम सगळ्यात मोठी संख्या बघतो आणि सगळ्यात मोठ्या संख्येला सगळ्यात छोट्या संख्येनं भाग जातं का नाही ते आपण बघतो. आता इथं समजा संख्या ही 12 आहे, 12ला 6नं भाग जातो का, तर तुम्ही म्हणसाल गुरुजी नक्की जातो. मग समजा आपण इथे ही 12 घेतली. आता भावांनो, हे जे 12 झालंय हे काय आपलं टोटल वर्क किंवा पूर्ण काम म्हणायचं. काय टोटल वर्क किंवा पूर्ण काम. आता याच्या अगोदर आपण एक फॉर्म्युला बघितला होता. तर फॉर्म्युला कोणता होता आपला की E × T बराबर टोटल वर्क बराबर आहे. मग आता इथे काय आपल्याला याची इफिशियन्सी काढायची. सर्वप्रथम आपल्याला जर इफिशियन्सी काढायची असेल तर मग काय इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय बनते तर क्षमता काढत असताना टोटल वर्क भागिला टी. आता हे जे आहे हे आपल्याला माहीत आहे, हे काय आहे तर डेजमध्ये काय आहे टाईम आहे, कुठेतरी लागलेला वेळ आहे. हे झालं त्याचं टोटल वर्क. आता आपल्याला इफिशियन्सी काढत असताना काय करायचं तर इफिशियन्सी काढत असताना काय म्हणते या टीने या टोटल वर्कला भागलं. ठीक आहे, या टोटल वर्कला या टीने जर भागलं तर आपल्याला इफिशियन्सी येते. आता आपण इथं भागूयात, 12नं 12ला भागलं उत्तर किती 1, या 6नं 12ला भागलं 6 2 12. आता मित्रांनो हे जे काही आलंय तर ही काय आहे त्या व्यक्तीची क्षमता. काय क्षमता बार इफिशियन्सी. ठीक आहे. आता बघा गणित आपण सिम्प्लिफाय करू. तुम्हाला इथं थोडं क्रिटिकल वाटत असेल, पण ज्या वेळेस तुम्ही 2 किंवा 4 व्हेरिएबलचं गणित सोडवसाल त्यावेळेस तुम्हाला ही पद्धत एकदम सोपी वाटेल आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युरेसी त्याचबरोबर मिनिमम कॅल्क्युलेशन करायची गरज पडते. आता बघा त्याची इफिशियन्सी काय झाली टोटल दोघांची मिळून, तर ए अधिक बीची इफिशियन्सी किती झाली तर 3. आता टोटल वर्क किती आहे तर 12. 12ला या इफिशियन्सीनं भागलं, टोटल इफिशियन्सी 3नं भागलं, 3 चौक 12 म्हणजे आलं किती तर 4 दिवस. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण याला सोडू शकतो. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला आणखीन थोडं कन्सेप्ट क्लिअर होईल. आता बघा ए हा एक काम 10 दिवसात करतो, बी तोच काम 15 दिवसात करतो, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की अशी संख्या की ज्या संख्येला या दोन्हीनं भाग घ्यायला पाहिजे. आता समजा तिच्यात आपण हा भाग देताना काय करता येईल तर लसावी काढतो. लसावी जर काढता येत नसेल तर मग आपण काय करतो तर आपण अशी संख्या शोधतो की ज्या संख्येला दोन्ही संख्येनं भाग जाईल. अशी शॉर्टकट पद्धत काय तर मोठी संख्या बघायची, मोठ्या संख्येला छोट्या संख्येनं भाग जातो का तर नाही, 15ला 10नं भाग जातो का नाही, मग त्या 15ची दुप्पट करायची. 15ची दुप्पट किती होईल 30. 30ला 10नं भाग जातो का हो, 30ला 10ने भाग जातो आणि 15ने जातो, तर समजा आपण इथे 30 घेतली. हे काय झालं आपलं टोटल वर्क. आता आपल्याला काय काढायची त्यांची इफिशियन्सी. आता इफिशियन्सी काढण्याचं आपलं काय होतं की या 10ने या 30ला भागलं, 10ने 30ला भागलं तर किती येतं उत्तर 3. या 15ने 30ला भागलं तर उत्तर किती येतं 2. आता हे किती झालं 3 आणि 2. ही एची इफिशियन्सी किती झाली तर एची क्षमता झाली 3 आणि बीची क्षमता झाली 2. आता ते दोघं जण सोबत काम करत आहेत म्हणजे दोघांची बेरीज केली तर 3 आणि 2 किती होतात तर 5 आणि हे टोटल वर्क किती आहे 30. या 30ला 5नं भागितलं 6 पंचे 30 म्हणजे 6 दिवस.
कळलं का नाही? ठीक आहे. जर तुम्हाला ही पद्धत अवघड वाटत असेल तर ज्यावेळेस तुम्हाला 2 व्हेरिएबल येतात त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला मेथड अप्लाय करा, तुम्हाला 5 ते 10 सेकंदामध्ये आन्सर येते. जर तुम्हाला 2 पेक्षा 3 व्हेरिएबल आले किंवा जे काही अपूर्णांकात काही दिवस दिलेले असतात त्यावेळेस ही पद्धत आपल्याला खूप इझी पडते. तर आता आपण दुसरं गणित एक गणित बघूयात. हां, आता बघा या गणितामध्ये काय म्हणतात ते, ए हा एक काम 10 दिवसात करतो, बी तोच काम 12 दिवसात करतो, सी तो काम 15 दिवसामध्ये करतो. जर आता आपण याला फॉर्म्युला मेथडनं सोडवलं तर थोडं लांब पडते. तर आपण डायरेक्ट आपल्याला जी पद्धत इझी वाटते, जसं की मी तुम्हाला म्हणलं मला इझी वाटणारी पद्धत आपण ती मांडून घेऊ. ए बी सी. आता आपण काय करायचं, ए किती दिवसात करतो 10 दिवसामध्ये, बी किती दिवसात 12 दिवसामध्ये, सी किती दिवसात करतो 15 दिवसात. आता आपण एक अशी संख्या शोधली की या तिन्ही संख्येनं त्या संख्येला भाग गेला पाहिजे. आता आपण सुरुवात करू या मोठ्या संख्येपासून, या 15 पासून. 15नं भाग जातो, 12नं भाग जातो का, तर नाही. 15चे दुप्पट केले 30, 30ला 10नं भाग जातो, 15नं जातो, पण 12नं जात नाही. मग 30च्या दुप्पट काय केले आपण 60, 60ला तिन्ही संख्येनं भाग जातो. 60 हा काय झाला तर याचा लसावी आहे, आपण हा 60 इथे लिहिला. हे 60 काय झालं आपलं टोटल वर्क. आता आपण इफिशियन्सी काढत आहे. इफिशियन्सी काढताना काय, या 10नं या 60ला भागलं, उत्तर किती आलं 6. परत या 12नं 60ला भागलं, उत्तर किती आलं 12 पंचे 60. या 15नं परत 60ला भागलं, 15 चूक 60. आता ही काय जे ग्रीन हिच्यामध्ये जी लिहिली ती सर्वाची इफिशियन्सी आली. आता टोटल वर्क भागीला इफिशियन्सी म्हणजे लागणारे दिवस, हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. टाईम काढायचा असेल तर टोटल वर्क भागीला इफिशियन्सी, हा आपलं सूत्र आहे. आता आपण त्याचप्रमाणे जर समजा 60 भागीला या तिघाची बेरीज केली म्हणजे इफिशियन्सी सर्व बेरीज केली, 5 आणि 6 11, 11 आणि 4 15, 15 याचा भागाकार केला, 15 चोक 60. परत 4 दिवस, म्हणजे या तिघांना मिळून काम करायला 4 दिवस लागतील. क्लिअर आहे मित्रांनो? आता याच्यानंतर थोडं कॉम्प्लेक्स गणित बघूयात. या गणितामध्ये काय म्हणते, पुष्पा एका दिवसामध्ये एका कामाचा 4 भाग पूर्ण करतो व उरलेले काम श्रीवल्ली 30 दिवसामध्ये पूर्ण करते. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मित्रांनो, हे थोडं ट्रिकी गणित आहे. ट्रिकी म्हणजे काय, असं गणित आल्यानंतर सर्वप्रथम आपण पुष्पाला एका दिवसात म्हणजे पुष्पाला संपूर्ण काम करायला किती दिवस लागतात ते पहिले काढायचं. आता इथे काय म्हणताय, तो एका कामाचा 1/4 भाग म्हणजे 1/4 भाग तो 10 दिवसात करतो. म्हणजे त्याला कोरभर काम दिलं तर तो 10 दिवस करतो. आता साहजिकच कोरभर काम दिले म्हणजे एका कामाचा 1/4 भाग म्हणजे 4 भागापैकी 1 भाग तो 10 दिवसात करायला, तर ते पूर्ण 4 भाग करायला त्याला काय लागेल तर 10 गुणिला 4 म्हणजे किती होईल 40. म्हणजे आता इथं आपण पुष्पाला लागणारा टाइम किती म्हणू शकतो, इथं सरळ सरळ तर पुष्पाला लागणारा भाग आपण टाइम म्हणजे 40 म्हणू शकतो. आता इथं दुसरी टर्म काय म्हणते, श्रीवल्ली उरलेलं काम. आता पुष्पाने 1/4 केलं, पुष्पाने 1/4 काम केलेलं आहे. आता श्रीवल्लीला उरलेलं काम किती करायचे, आता 1 मधून 1/4 गेले, टोटल वर्क 1 आहे, याच्यातून 1/4 गेले तर 4 काय होते 4 - 1 भागीला 4. आता हे सोडवलं 3 भागीला 4 बरोबर किती घेते 20 दिवस. आता परत आपण याला सोडवलं, सिम्प्लिफाय केलं, हे 3x होईल, हा इकडे भागाकारातला इकडे गुणाकारात जाईल 4 म्हणजे काय होईल 80 भागीला 3. बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे श्रीवल्लीला ते काम पूर्ण करायला, आता इथे काय लिहू आपण श्रीवल्ली, ठीक आहे, श्रीवल्लीला ते काम करायला 80 भागीला 3 दिवस लागतील. आता आपल्याला हे गणित सोडवायचं थोडं कॉम्प्लेक्स आहे, पण थोडं लक्ष द्या, लक्ष दिल्यानंतर सहज कळेल. आता इथं आपण लिहू पुष्पा, ही लिहू श्रीवल्ली. पुष्पाला किती दिवस 40, श्रीवल्लीला 80 भागीला 3, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपली तीच पद्धत आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, या 3चा सध्या विचार करायचा नाही, या 3ला सायलेंट ठेवायचं. आता काय करायचं, आता आपण अशी संख्या शोधायची की दोन्ही संख्येनं
हे जे 40 आणि 80ने भाग केला पाहिजे. तर आता तुम्ही म्हणसाल गुरुजी 80 आपण तुम्ही सांगितलं होतं की मोठी संख्येला छोट्या संख्येनं भाग जात असेल तर ती मोठी संख्या लिहायची म्हणून. ठीक आहे, 80ला भाग जातो म्हणून आपण 80ला 80 घेतली. आता हे झालं आपलं टोटल वर्क भावांनो. आता आपण भागाकार परत चालू केला. 80ला 40नं भागलं किती आलं 2. 80नं या 80ला भागलं 1. आता इथं काय आपण हा 3 सायलेंट ठेवला होता, हा भागाकारातला होता, आपण इकडे डायरेक्ट गुणाकारात द्यायचं. म्हणजे इथं किती होते तर इफिशियन्सी ही काय होते 3 होते. आता आपलं सूत्र काय होतं टोटल टाईम भागीला इफिशियन्सी काय ही 2 आणि ही 3 5. 2 आणि 3 5 म्हणजे याला डायरेक्ट आपण भागलं. 5 1 5 उरले किती 3 5 6 30. म्हणजे ते दोघं जण जर सोबत कामाला भिडले तर ते काम ते 16 दिवसात पूर्ण करू शकतात भावांनो. थोडं क्रिटिकल वाटलं असेल तर आपण एक उदाहरण ट्राय करू, म्हणजे या उदाहरणामध्ये काय आहे थोडं तुम्हाला लवकर समजेल. सेम तसंच गणित दुसरं गणित आलेलं आहे. ए हा एक काम एका कामाचा 1/3. आता आपण काय म्हणलं होतं असं आलं असेल तर आपण सरळ पहिल्यांदा यांची काय करायची इफिशियन्सी काढायची. आता इफिशियन्सी काढली इथं काय म्हणते तर इथं म्हणते 1/3 भाग. आता या खालच्या 3नं जर या 5ला गुणलं तर किती 45. म्हणजे याला लागणारे दिवस किती 45. आता बी सेम बी 75% भाग 18 दिवसात करतो. बी 75 म्हणजे काय तर 75ला फ्रॅक्शनच्या हिशोबात 3/4 बरोबर 18. मग इथं काय हे इकडं गुणाकारात न्यायचा 18 गुणिला 4 हे 3 खाली घ्यायचे 3 18 साइन चौक 24 बरोबर 24 डेज. आता ते काय म्हणते उरलेलं काम बी सीला करायला किती दिवस लागतात तर 36 दिवस. आता जर आपण याचा लसावी काढ तर लसावी काय आहे तर लसावी याचा आहे 360 बरोबर भावनो. लसावी 360 काढला होता आपण. लसावी काढल्यानंतर आपल्याला काय म्हणलं त्यानं बी आणि सी यांनी 8 दिवस सोबत काम करून सोडून दिले तर उरलेलं काम करायला याला किती दिवस लागतील. बी आणि सीनं 8 दिवस पूर्ण काम केलं. आता आपण थोडं पहिले अगोदर इफिशियन्सी काढून घेऊ. आता आपण याची इफिशियन्सी काय काढली होती तर याची इफिशियन्सी 45नं 8 याची 1.5 15 आणि याची काय होती तर 10. आता हे काय म्हणते सर्वप्रथम बी आणि सीनं 8 दिवस काम केलं. आता इथं बी अधिक सी किती दिवस काम केलं तर 8 दिवस काम केलं बरोबर आहे. आता बी आणि सीनं 8 दिवस काम केलं तर बीची व्हॅल्यू किती आहे 15, सीची व्हॅल्यू किती आहे 10. दोन्हीची बेरीज करून याला गुणलं किती म्हणजे काय झालं 25 गुणिला 8. 25 गुणिला 8 म्हणजे किती झालं हे 25 8 200. म्हणजे 200 काम या दोघा जणांनी पूर्ण केलं. आता टोटल काम काय होतं आपलं टोटल काम 360 होतं. बी आणि सीने केलेलं काम किती हे 8 दिवसामध्ये बी आणि सीने केलेलं काम किती 200. म्हणजे काम उरलं किती तर 160. उरलेलं काम कुणाला करायचं आहे तर उरलेलं काम या एला करायचं आहे. आता एची इफिशियन्सी काय तर एची इफिशियन्सी आपण काढली ती काय 8. आता डायरेक्ट याला 8नं भागितलं 8 2 16 म्हणजे 20 दिवस. म्हणजे त्याला ते काम करायला 20 दिवस लागतील. मित्रांनो जर आपण हेच गणित फॉर्म्युला मेथडने केलं असतं तर खूप किचकट झालं असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हणलं ही जे आपण अशा पद्धतीने जे मांडणी करायलो तर याचा आपल्याला गणित सोडवताना पुढच्या गणितामध्ये किंवा जे काही कॉम्प्लेक्स गणित आहे त्याच्यामध्ये खूप जास्त फायदा होतो.